मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पालघरमधून स्वागत करतो। पालघर मनोरमध्ये आहे आणि एक नवीन रिसॉर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जे आता नुकतंच सुरू झालेलं आहे। खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि मुंबईपासून अगदी 70 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 तासात तुम्ही इथे पोहोचू शकता। सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटी मी इथले काय रेट्स आहेत, इथे काय काय ॲम्युनिटीज आहेत, सर्व दाखवणार आहे। गाडी आपण या बाजूला पार्क केलेली आहे आणि इथेच हे जे कॉटेजेस आहेत वेगवेगळे ते आहेत। मग याच्यामध्ये 3 बेडवाले कॉटेजेस आहेत, 2 बेडवाले कॉटेजेस आहेत आणि सिंगल बेड म्हणजे जे कपल रूम वगैरे आपण बोलू शकतो, छोटी फॅमिली असेल तर। आणि इथे त्यांचं स्विमिंग पूल आहे, म्हणजे कॉमन स्विमिंग पूल आहे। तुम्ही जर या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ पहा, कारण की आहे ना मी इथे कसं पोहोचलो, ॲक्च्युली मुंबईवरून इथे किती वेळ लागला, रोड कंडिशन काय तर ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल। बाग आहे आणि तिथेच सर्व ही प्रॉपर्टी आहे। जर तुम्ही विला बुक करताय ना तर तुम्हाला प्रायव्हेट पूल मिळेल। सो हे म्हणजे हे जो 2 दिसत आहेत ना, तर हा एक विला आहे आणि ह्याच्या बाजूला एक आहे, तिथे पण प्रायव्हेट पूल आहे। विला आहेत, विलाच्या बाजूलाच हे रेस्टॉरंट आहे। सो हे रेस्टॉरंट जे आहे इथे तुम्हाला मेन्यू कार्ड वगैरे आहे, तर त्यानुसार तुम्ही ऑर्डर करू शकता। मगाशी येताना ना नाश्ता केलेला, त्यामुळे आता फक्त डाळ राईस सांगितलं। संध्याकाळी चिकन आपण ट्राय करू इथलं। जरा नाश्ता हेवी झालेला माझा, सो ते जेवण झालेलं आहे आणि आता आपण आहे ना तुम्हाला इथल्या ज्या रूम्स आहेत त्या मी दाखवतो। सो इथे आहे ना टोटल मला वाटतं 12 रूम्स आहेत, त्याच्यातल्या 3 बेडवाल्या रूम आहेत, त्याच्यासोबत 2 बेडवाल्या रूम आहेत आणि सिंगल बेड म्हणजे जे आपल्या कपल रूम वगैरे असतात त्या। सो आता हे बघा, इथे ह्या ज्या रूम्स आहेत ह्याच्यामध्ये डबल बेड आणि ट्रिपल बेड असा कॅटेगरी आहे। सो ह्या 2 रूम्स आहेत ना त्या 3 बेडवाल्या रूम आहेत, 2 2 2 टोटल 6 जण एका रूममध्ये, 6 जणांचा ग्रुप। ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲम्युनिटीज काय काय मिळतात त्या दाखवतो। सो लॉकर दिलं आहे, बाकी आरसा वगैरे पण आहे, टी व्ही दिला आहे मोठा विथ वायफाय, स्मार्ट टी व्ही आहे। इथे 2 वॉशरूम दिले आहेत, आता 6 जण असणार तर 2 वॉशरूम त्यांनी दिलेले आहेत। सो हे एक आहे, डेंटल किट वगैरे सर्व आहे। तिथे बाहेर डायरेक्ट तुम्हाला स्विमिंग पूल लॉन एरिया जो आहे तो व्ह्यू आहे आणि इथे पण एक वॉशरूम आहे बाजूला, ते पण दाखवून घेतो। सो हे पण सेम वॉशरूम आहे। बघता बघता वातावरण पूर्ण चेंज झालं आहे आणि हे बघा पाऊस आला आहे, पावसात भिजावं असं वाटतंय। बघतो आता, हवा खूप सुटली आहे। पूलमध्ये जाऊ का विचार करतोय। हे बघा कोकणातला पाऊस, जवळपास तासभर पाऊस पडला आणि आता थोडंसं विश्रांती घेतली आहे, तर म्हटलं रूम दाखवतो तुम्हाला। सो ही आहे डबल बेडवाली रूम, बघा हे डबल बेडवाली रूम आहे विथ ऑल ॲम्युनिटीज। याच्यामध्ये तुम्हाला AC आहे, टी व्ही आहे, स्मार्ट टी व्ही आहे, बाकी ज्या फॅसिलिटीज असतात त्या सर्व तुम्हाला मिळतील। हा व्ह्यू आहे, याच्या बाजूची पण रूम आहे, ती पण डबल बेडवाली रूम आहे। सो तुमचं 4 जणांचा जर ग्रुप असेल तर ही आयडियल रूम आहे। हे बघा हे वॉशरूम आहे, वॉशरूमसुद्धा नीट आणि क्लीन आहे विथ ऑल ॲम्युनिटीज। सो या बाजूने रूमचा व्ह्यू एकदा बघून घ्या, नीटनेटक्या क्लीन रूम आहेत। 2 रूम दाखवले तुम्हाला, विला दाखवायचं बाकी आहे आणि कपल रूम दाखवायची बाकी आहे। त्याच्या अगोदर आता संध्याकाळ झाली आहे तर म्हटलं पहिलं पूलमध्ये जाऊन येतो। सो हा इथे इतका मोठा पूल आहे, थोडा वेळ आता एन्जॉय करेन आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करूया। एक नंबर पाणी आहे आणि
डीप एवढंच आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी आयडियल आहे. हे बघा, परत एकदा काळोख झालं आहे, पावसाने काळोख केलेलं आहे. होप सो आता येईल पाऊस. आता आला तरी काय फरक नाही पडत, आता भिजलोच आहे. थोडा वेळ अजून एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर मग आहे ना चहा नाश्ता मागवला. पाऊस आला तर चहा आणि कांदा भजी फिक्स. सो हे बघा, दिसतंय का ढग भजी, ड्रोन, चहा आणि हा व्ह्यू. सो हे सर्व माझं फेवरेट आहे, सगळं एकाच फ्रेममध्ये. सो चला, आता चहा नाश्ता झाला आहे. त्याच्यानंतर आता जी कपल रूम आहे किंवा 2 जणांसाठीची जी रूम आहे ती दाखवतो तुम्हाला. सर्व रूम इथल्या सारख्याच आहेत, त्यामुळे ही जी रूम आहे ती दाखवतो. सो इथे 2 जणांसाठी बेड आहे. हा सोफा कम बेड आहे. स्मार्ट टी व्ही, आरसा, लॉकर. हा व्ह्यू आहे बघा पूलचा, डायरेक्ट पूलचा व्ह्यू आहे. सो वॉशरूम पण नीट आणि क्लीन आहे. हे बघा, संध्याकाळ झाली आहे, सूर्यास्त ऑलमोस्ट झालेला आहे आणि इथे मी थोडंसं राऊंड मारायला आलेलो. विला जो आहे तो मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेन. हा विला आहे. विलामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल पण मिळतो, लॉन पण मिळतो. सो हा तुमच्यासाठीच असणार आहे, म्हणजे जर तुम्ही प्रायव्हेटली बुक केला आहे तर. आणि हा दुसरा विला आहे. मग टोटल 2 विलाज आहेत. सो दोघांना सेपरेट प्रिमायसेस आहे, सेपरेट पूल आहे, डायनिंग एरिया आहे. इतकं मोठं लॉन आहे बघा. म्हणजे तुम्हाला काही सेलिब्रेट वगैरे करायचं असेल, क्रिकेट खेळायचं असेल किंवा गेम्स खेळायचे असतील तरी आहेत. आतमध्ये इंडोर गेम्ससुद्धा ठेवलेले आहेत. सो आपण उद्या सकाळी बघू तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. ही पूर्ण नारळाची बाग आहे. त्या बागेमध्ये यांनी हे स्टेज बनवलेले आहेत. सो सायकल आतमध्ये ठेवलेले आहेत, तर सायकल पण तुम्हाला ते लोक देतात. सो सायकल घेऊन पण तुम्ही इथे राऊंड मारू शकता. आता तर मी जस्ट चालायला आलेलो होतो, म्हटलं तुम्हाला हे सगळं दाखवतो. हे बघा, आतमध्ये पूर्ण नारळाची बाग आहे. मोठी प्रॉपर्टी आहे खूप. चला राऊंड मारूया जरा. खूप दिवसांनी सायकल चालवत आहे. आपण एक राऊंड मारून येऊया. पूर्ण ही जी बाग आहे ना, सुपारी, नारळ असंच आहे सर्व. एक हाताने चालवणं जरा रिस्की आहे. तसं तर मध्ये काही अडथळा येणार नाही. आणि हा इथे आहे तो मेन रोड आहे, जो मनोरवाला रोड आहे ना, तो रोड आहे. चला, गुड इव्हिनिंग. काळोख झालं आहे आणि लाईट सगळ्या ऑन झाल्या आहेत. अख्खा प्रॉपर्टीचा आहे ना पूर्ण व्ह्यू चेंज झाला. म्हणजे जो सकाळी जी वाईब होती ना आणि आत्ताची वाईब पूर्ण वेगळी आहे बघा. पाणी पूर्ण क्लीन आहे. हे बघा, खाली दिसेल तुम्हाला. प्रत्येकाला म्हणजे प्रायव्हेट असे टेबल्स दिलेले आहेत. सो तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत असं कॉलेज टाईम स्पेंड करू शकता तिथे. म्हणजे तुम्हाला प्रायव्हसी पण राहते. एक नंबर वाटतं.
विलाच्या इथे आलो आहे आणि हा आहे विलाच्या इथला स्विमिंग पूल आणि हा विलाच्या बाहेरचा नाईट ॲम्बियन्स. सो म्हटलं तो पण तुम्हाला दाखवतो. हा आहे रस्ता, इथून बाहेर आपण मेन रोडवर जातो. हा लॉन एरिया म्हणजे तुम्ही येत आहे आणि इथे संध्याकाळी रात्री पण मस्त एन्जॉय करू शकता. जसं मी म्हटलेलं डायनिंग एरियामध्ये खूप सुंदर लाइटिंग केलेलं आहे. सो हे बघा, खूप सुंदर असा डायनिंग एरिया बनवला आहे यांनी. सो त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं. सो मी म्हटलं की एकदा पूर्ण आपण जे काय सर्विस आहे ती कशी आहे काय आहे ते तुमच्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोचवा. सो हा एक जे काय ते जेन्युइन आपण रिव्ह्यूज शेअर करतो. यांच्या रेस्टॉरंटमध्ये ना तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता. सो प्रायजेस मी एकदा पाहिले. सो जे प्रायजेस आहेत ना ते रेग्युलर रेस्टॉरंट जे बाहेरचे असतात ना तर त्याच्याच जवळपास आहेत. म्हणजे एकदम महाग वगैरे काय नाही आहे. हे बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा बघू शकता. तशा तर बऱ्याचशा व्हरायटीज आहेत. आता मी नेमकंच मेन्यू ऑर्डर केलेला आहे. म्हणजे त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही हे ट्राय करा करून. ते आता येतं आहे. हे एकदा टायमिंग पण बघून घ्या. 10 ते 4 आणि 7 ते 10 स्नॅक्स, 10 ते 10 म्हणजे 10ला लास्ट ऑर्डर. जेवणामध्ये त्यांनी मला काही गोष्टी सजेस्ट केल्या तर त्याच ऑर्डर केल्या. चिकन फिंगर आहे, त्याच्यानंतर चिकन मोमोज आहे, स्टीम मोमोज आहेत चिकन. हे त्यांनी स्पेशल सॉसेस आहेत त्यांचे आणि फ्राईड राईस. सो म्हटलं भूक लागली आहे आणि सर्वातलं थोडं थोडं घेतलं आहे. त्यांनी आग्रह केला म्हणून हे वेगळे वेगळे आयटम मी ट्राय करतो आहे. सो पहिलं तर चिकन फिंगर बेस्ट आहे आणि शेजवान पण चांगली आहे. शेजवान चटणी म्हणजे ऑथेंटिक चटणी आहे. काय काय ठिकाणी आहे ना थोडीशी वेगळी मिळते पण ही एकदम मला जरा ऑथेंटिक वाटते. मोमोज आहेत ना, चिकन स्टीम मोमोज आहेत. बघा स्टफिंग बघा. सो ते ट्राय करतो. त्याच्यासोबत त्यांनी मला सांगितलं की स्पेशल त्यांचं सॉस आहे हा. एक नंबर. मी आठवतोय की असे मोमोज मी कुठे खाल्ले आहेत आणि मला तरी आठवत नाही की याचे म्हणजे या टेस्टचे याच्या अगोदर मी कुठे ट्राय केले आहेत मोमोज. परफेक्ट आहे. जे आतमधलं जे सारण आहे ना ते पण परफेक्ट कुक आहे. एक नंबर. आपण पालघरमध्ये आहोत. पालघरमध्ये माझं थोडंसं एक्सपेक्टेशन एवढे नव्हते, त्याच्यापेक्षा खूप चांगले टेस्ट आहे इथली. खास करून मला ना याच्यात हा तर ठीक आहे फ्राईड राईस आपण खातोच पण जे मोमोज आहेत ना ते मला सर्वात बेस्ट वाटले. कारण हे दोन आयटम जे आहेत ना ते आपण तर खातोच म्हणजे कुठेही आपल्याला मिळतात. पण मोमोज जे आहेत ना ते आता लोकली सगळीकडे मिळायला लागले आहेत मुंबईमध्ये. पण ही जी चव आहे ना ती मला कुठेच मिळाली नाही आहे अजूनपर्यंत. हे जे स्टफिंग आहे ना त्याच्या आतमधलं ते मला बेस्ट वाटलं. सो आता मी हे सर्व संपवतो आणि मग आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. कारण मी आता सर्व तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. सो चला बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. रात्रभर हा पाऊस पडतो. रात्रभर चादर घेऊन मस्त झोपलेलो. ॲक्च्युली मला वाटतं एक रात्री 12-12:30पासून जो हा पाऊस चालू झाला आहे अगदी गडगडणारा पाऊस आहे. पण भारी वाटतं. म्हणजे एक रिलॅक्स ट्रिप झाली माझी आणि झोप पण मस्त झाली. तर आता ब्रेकफास्ट सांगितलं आहे. ब्रेकफास्टमध्ये पराठा सांगितलं आहे, पराठा आणि चहा.
ब्रेकफास्ट करणार, मग तुम्हाला तो बंगला दाखवतो. आता काय अजून एकदा ड्रोन उडवायचं होतं मला, पण आता पॉसिबल नाही वाटत. तो नाश्त्यामध्ये दही आहे, पराठा आहे, लोणचं आहे, आपले 2 फोन आहेत आणि हा पाऊस थोडा कमी झाला आहे मगाचपेक्षा, पण अजून पण पाऊस आहे. तर मी म्हटलं की इथेच आपण नाश्ता करूया. सो चला या नाश्ता करायला या. पराठा छान आहे, गरमागरम पराठा आहे. आता आहे ना काळोख बघा किती झाले परत. मला वाटतं आज काय पाऊस थांबणाऱ्यातला नाही आहे आणि ऑलरेडी 10 वाजून गेलेले आहेत. 10 वाजता बऱ्यापैकी उजेड झाला पाहिजे, पण पूर्ण काळोख आहे आणि मध्ये मध्ये ना गडगडतं पण आहे. तर ही जी पालघर साईड आहे ना, इथे पाऊस खूप पडतो. तसं बघायला गेलं तर कोकणातलाच एक पार्ट आहे हा, हे कोकणच बोलू शकतो. हे बघा, ब्रेकफास्ट झाला आहे आणि आत्ता तुम्हाला जे विलाज आहेत ते दाखवतो. सो हा विला आणि हा विला सेमच आहे, दोघांना सेपरेट स्विमिंग पूल आहेत. टोटल 6 BHKचा हा विला आहे विथ प्रायव्हेट स्विमिंग पूल. विलाच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये आहे, तुम्हाला डायनिंग स्पेस दिला जातो, एक्स्ट्रा चेअर वगैरे इथे ठेवलेले आहेत. स्विमिंग पूल आहे. आतमध्ये तुम्हाला एंटर केल्यावर हा इतका मोठा स्पेशियस हॉल आहे, ज्याच्यामध्ये डायनिंग टेबल आहे, सोफा आहे, मोठा TV दिलेला आहे, AC आहे. म्हणजे हा कंप्लीट विला AC आहे. म्युझिक सिस्टीम आहे. त्याच्यानंतर जर तुमच्यासोबत लहान मुलगा असेल, लहान मुलगी असेल तर त्याच्यासाठी गेम्स ठेवलेले आहेत. इथे कॅरम आहे. त्यानंतर हा डायनिंग एरिया. इथे टोटल 6 रूम्स आहेत, त्यातल्या रूम्स तुम्हाला दाखवतो. सो इथे 2 रूम्स आहेत याच बाजूला. सो ही रूम जसे आपले कपल रूम आहेत सेम आहे. ठीक आहे, ओके. AC आहे. इथलं वॉशरूम पण एकदा बघून घेऊया. सो हे वॉशरूम, आता आपण या रूममध्ये होतो, आता या बाजूच्या रूममध्ये जाऊया. सो ही दुसरी रूम आहे. सो वॉशरूम, या 2 रूम्स पाहिल्या आपण. हा हॉल, त्याच्या बाजूला या 2 रूम्स आहेत. त्यानंतर हा किचन एरिया आहे. फ्रीज तुम्हाला दिलं आहे, ओव्हन दिलेलं आहे आणि बाकी पण ज्या गोष्टी तुम्हाला लागतात, गॅस वगैरे त्यांनी दिलेला आहे. तर छोट्या मोठ्या काही गोष्टी तुम्हाला गरम करायच्या असतील तर तुम्ही इथे करू शकता. फिल्टर वॉटर आहे. त्याच्यानंतर हा आहे कॉमन वॉशरूम. सो कॉमन वॉशरूममध्ये त्यांनी काय काय दिलं ते बघूया. सो कॉमन वॉशरूममध्ये पण गीझर वगैरे त्यांनी दिलेला आहे. हा झाला विलाचा अर्धा पार्ट. त्याच्यानंतर ज्या बाकीच्या रूम्स आहेत ते या बाजूला आहेत. ही बघा, तुम्हाला अंदाज येईल. हे बघा, ज्या रूम्स आहेत ना त्या मस्त स्पेशियस रूम्स आहेत. AC आहे इथे बघा, फ्रेम्स. प्रत्येक रूममध्ये सोफा असा ठेवलेला आहे. वॉशरूम सेम वॉशरूम. आता आपण ही रूम पाहिली. या 2 रूम्स ज्या आहेत ना त्याचा ज्या व्ह्यू आहे म्हणजे त्या फ्रंट साईड फेसिंग आहेत. सो हे बघा, हा लॉन आहे. सो आपण तिथून एंटर केलं विलामध्ये, तिथून एंटर करायचं आहे आणि इथे हा लॉनचा व्ह्यू आहे आणि हा इतका मोठा रूम तुम्हाला मिळतो. मिनिमम 12 जणांसाठी हा विला आहे. प्रॉपर 12 जणांसाठी आहे. एक्स्ट्रा पर्सन असतील तर राहू शकतात. याचं वॉशरूम, हे बघा, याचं वॉशरूम पण. या रूमला पण सेम व्ह्यू आहे. हे बघा, वॉशरूम आणि इथून पण जो लॉन आहे त्याचा व्ह्यू. हे बघा, चला आता निघतो आहे. सो सर्व प्रॉपर्टी तुम्हाला दाखवली. गाडी इथे पार्क केलेली आहे. सो इथून आता मुंबईच्या दिशेने रवाना होईल. व्हिडिओच्या खाली सर्व डिटेल्स देतो, कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही बुक करू शकता. यांचे जे प्राइजेस आहेत ते स्टार्टिंग फ्रॉम 2500 पर पर्सन. थोडी लक्झरी प्रॉपर्टी आहे. सो जे रेट आहेत ते पण त्या हिशोबानेच आहेत. व्हिडिओ खाली मी रेट व्यवस्थित सगळे मेन्शन करतो, डिटेलमध्ये मेन्शन करतो.
तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, किंवा मग डायरेक्ट तुम्ही यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते मी देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता बुकिंग संदर्भात. सो इथे त्यांचा रेस्टॉरंट एरिया आहे जिथे सर्व प्रकारच्या मील्स तुम्हाला मिळतील. हे जे विलाज आहेत ते पण तुम्ही बुक करू शकता इंडिव्हिज्युअली. तर तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स इथे आहेत जे तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. म्हणजे जर तुमचा ग्रुप असेल, छोटा ग्रुप असेल, मोठा ग्रुप असेल, एकदम मोठा ग्रुप असेल, सगळ्यांसाठी आहे ही जागा. आणि नेचर सराउंडेड आहे आणि समोरच आहे ना हायवे आहे. सो जो मनोरवाला रस्ता आहे तो तर ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. सो मुंबईपासून जवळपास तुम्ही 1.5 तासामध्ये इथे पोहोचू शकता. ट्रॅफिक लागलं तर 1.5 ते 2 तास मॅक्स. जर ट्रॅफिक नसेल तर अगदी 1 तासात पण तुम्ही येऊ शकता. डिपेंड करता तुम्ही कुठून येत आहे ते. पण मला तरी बेस्ट वाटलं, कारण मुंबई आणि पुण्याच्या साईडला जर आपण जातो आहे ना मुंबईवरून, तर तिथे आता खूप ट्रॅफिक होतं सध्या. ही थोडीशी साईट पालघरची साईट आहे ती थोडी वेगळी आहे. सो थोडंसं वेगळं काहीतरी. भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.